आजचा DIY नाही का बिलकुल वेस्ट याच्यातला आहे. मी प्लांटर बनवलं, मग हे जे वरचं वाचलं होतं की नाही ते इथं तिथं पडून होतं, तर याचं काहीतरी करायचं बा म्हणून आणि खाली वेळेत का करायचं बा म्हणून तर करून पाहिलं मी. तर ठीकठाक वाटून राहिला हा DIY, काय मला तेवढा आवडला नाही. माझ्याकडे रस्सी पण होती नारळाची, आणि हे जे वरचं होतं याला कडी नव्हती पाहिजे, कडी होती ना बकेटले, तर ते काढून टाकली मी कटर मशीननं. हे की नाही थंड चाकून कापलं नाही जात, आणि जे आपल्याकडे काही शार्प वस्तू राहिली त्याच्याने नाही कापल्या जात, हे मजबूत राहतात ह्या बकेटा. तर म्हणून मी कटर मशीननं कापलं. पण गरम चाकूनं कापू शकतो आपण, गरम चाकूनं कापल्या जाते. आता याला हिटेक्स लावलं ना, हे गुंडाळून राहिलं, तर हिटेक्सही याला खूप नाही लागत, कारण की नाही का एक वेळा हिटेक्सनं चिपकवलं तर मग हे ना आपल्याला कंटिन्यू नाही का बिना हिटेक्सनं चिपकवता येते गोल गोल. पण मधामधात लावायचं, कारण की याच्यावर आपण नंतर पाणी बिनी टाकणार आहोत ना, तर मजबूत होऊन जाते, स्टर्डी होऊन जाते. मग मी ना याला मनी प्लांट नाही लावणार हो. माझ्याजवळ ना एक दुसरी बेल आहे, त्याला ना जांभळे फुलं असतात, आणि की ना त्याची पानं आहे ना अंगुराच्या पत्त्यासारखे राहतात, तर ते मला खूप चांगलं वाटतं. मी खूप दिवसाचा विचार केला होता की ते झाड आहे ना कुंडीत लावायचं बा म्हणून. तर आज योगायोग आला, ते गोल मी ते क्लाइंबरही बनवलं, आणि मग माझ्याकडे ना ही कुंडी होती, तर हिचा हा कलरही चांगला वाटते, पण थोडीशी खसली होती इकडून तिकडून. तर मी ना आहे ना ॲक्रेलिक कलर काळा घेतला, कारण की काळे कलर आहे ना इकडं वातावरण ढगाळ आहे, तर म्हणून आहे ना बाळत नाही बा दुसरे कलर, म्हणून मी ना ॲक्रेलिक कलरच लावला. तर कुंडीत आहे ना पहिले ते नाही का खिपलं न टाकायचे. खिपलं न म्हणजे जसं आपल्या तुटल्या कुंड्या राहतात ना, त्याचे जे राहतात तुकडे ते टाकायचे खाली छिद्रावर, आणि मग नंतर नाही का त्याच्यावर माती टाकायची. तर माझ्याकडे ना झाडाचा खूप सारा पाला होता, म्हणून मी ना पाला पण टाकत हो. पाला टाकल्याच्या नंतर नाही का मग याच्यावर मी परत माती टाकली. माती टाकल्याच्या नंतर नाही का कुंडीत आता मला झाड लावायचं आहे, तर ते जे मी गोल बनवलं ना, जो क्लाइंबर बनवला गोल, तर नाही का तो ठाकणार नाही, म्हणून मी त्याला परत आहे ना ड्रिल मशीन एक छिद्र केलं, आणि त्याच्यातनं एक खिळा टाकला मोठा, आणि मग खिळा मोठा टाकल्याच्या नंतर नाही का तो मी कुंडीत फसवून दिला. आता इथं मूर्ती बसू शकते अशी, पण मला असं वाटत होतं की मूर्तीला थोडंसं चांगल्या ठिकाणी बसवावं, त्याच्यासाठी एखादी मार्बलचा तुकडा ठेवावा त्याच्यावर, किंवा लाकडाचा तुकडा ठेवावं. तर मी ना आपल्या वस्तूमध्ये पाहिलं, कबाडमध्ये पाहिलं, तर मला ना हा प्लायचा तुकडा मी कधी त्याला नाही का जे आपण मिश्रण राहते की नाही वालपुट्टीचं बनवून ठेवतो, आता ते मी लावून ठेवलं होतं, तर म्हणून मग हा दिसला मला तुकडा, तर मी तो तुकडा घेतला आणि तो लावला तिथं, आणि तोही फिक्स बसला पाहिजे म्हणून त्यालाही 2 छिद्र केले आजूबाजूनं, आणि मग तोही नाही का याच्यासोबत त्यालाही फिक्स करून टाकलं, म्हणजे काय ते हाललं डुललं नाही पाहिजे. आता थोडा काही दिवसात झाड लागले, त्याच्या मुळ्या वगैरे झाल्या, आणि पाणी टाकत गेलं मातीवर, तर मग ते ना कधी हालणार नाही. पण आता सध्या काही ना काही थोडंफार म्हणजे हालू देऊ शकते. तर मग असं मी ना की नाही असं फिक्स झालं पाहिजे म्हणून ते खिळा लावला आहे. आणि प्लाय मला एवढं नाही लागत, एवढं लावलं ना तर हाईट आहे ना वरती जात होतं ते प्लाय, आणि खालून आहे ना म्हणजे बरंचसं असं वरती वाटत होतं. तर मला पाहिजे तेवढं मी ना जेव्हा हाईटवर मला पाहिजे ते प्लाय तेवढ्या हाईटवर मी घेतलं. तर प्लाय पाण्याच्या याच्यात खराब होते म्हणा, पण याले मारून आहे वालपुट्टी फेविकॉलमध्ये टाकलेली, तर हे होईन वगैरे खराब, पण खूप दिवसानं होईन, एकदम लगेचच नाही होईन. तर होईन तेव्हा होईन, पाहू आपण, कारण की झाड पण म्हणजे मी जे झाड लावलेलं आहे ते जांभळ्या फुलाचं, तर मला असं वाटतं काय याला गोल गोल गुंडाळलं, मग नंतर झाडाला ग्रोथ आली, चांगलं लागलं, तर हे खूप सुंदर दिसन बा. हा जो आता तर नाही दिसून राहिला, पण नंतर खूप सुंदर दिसन, ह्या इमॅजिन करून मी ते झाड लावलेलं आहे आणि तसा सेटअप बनवलेला आहे. आता माझ्याजवळ ना हे एक वॉल डेकोर पीस होता की नाही हँडलूमचा, तर त्याची ते घंटी होय काढली, आणि ते जे चेन आहे ना ते किचनची चेन होती. तर अशा कोणत्या छोट्या मोठ्या वस्तू मी फेकत नाही, कधी नाही कधी कामात येतील म्हणून ठेवली होती, तर खरंच आज कामात आली. तर अशा प्रकारे मी की नाही घंटी पण लावली, दिसायला चांगलं दिसते म्हणा. आणि मग आता असं ठेवलं तर मग की नाही कॅन्डलशिवाय तर कोणताही म्हणजे अधुराच आहे. जो झेन कॉर्नर आहे ना, विदाऊट कॅन्डल लावल्याशिवाय
तो झेन कॉर्नर अधुरासं वाटते. तर मी कॅन्डल पण लावली. आता हा माझा नेक्स्ट DIY होता जे मी घासत होते. पण त्या दिवशी की नाही गुढीपाडवा होता. तर गुढीपाडवा असल्यामुळे नाही का मला स्वयंपाक करायचा होता, कंदाच्या पुऱ्या वगैरे. पण ह्या कंदाच्या पुऱ्या घेऊन काही मी केल्या नाही. नंतर मग मला की नाही खूप सारे कामं आले. तर पण मी मग की नाही माझा जो स्वयंपाक होता तर जनरली की नाही सणासुदीच्या दिवशी तर मसाल्याचे वांगे किंवा आलू वांग्याची भाजी, कढी, वरण वगैरे असाच स्वयंपाक बनते आमच्या इकडं. तर मी की नाही आज मसाल्याचे वांगे करायचं ठरवलं. तर त्याच्यासाठी मी भात वगैरे मांडून घेतला शेगडीवर. हे शेगडी बनवली होती मी DIY. तर ते पेटवली मी आज. याच्या आधी पेटवली होती म्हणा, चहा वगैरे बनवला होता. पण आज स्वयंपाक करून पाहतो म्हणलं शेगडीवर. तर मी शेगडीवर नाही का भात शिजवला. भात झाला माया. तर मी कढई मांडली. कढईत नाही का तेल टाकलं मी 2 मोठे चम्मच. आता मी अंदाजेच तेल टाकलं म्हणा, कारण की आपल्याला माहीत राहते ना तर स्वयंपाक करून राहतो तर केवढं तेल होऊन जाईन बाबून. तर काही मी मोजून मापून काही करत नाही, जनरली अंदाजेच करतो स्वयंपाक. तर इथे मी 2 एक मोठा आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला आणि की नाही याले ओदळ की नाही काढलं आणि तो तेल गरम झाल्यावर टाकला. त्याच्यानंतर मी अद्रक लसण पण ओदळच एकदम बारीक पेस्ट नाही केली, पण असं ओदळ कांड करून थोडंसं तसं अद्रक लसण टाकलं. कारण की त्या अद्रक लसणाचा टेस्ट आहे ना चांगला लागते. एकदम पेस्ट केलं ना त्याचा टेस्ट चांगला नाही लागत असं आहे. मग ते टाकली आणि त्यालाही चांगलं होऊ दिलं तेलात. आता इकडं ना मी 2 मोठे टमाटर घेतले, कारण की वांग्याची भाजी थोडीशी आंबट असली की नाही तर चांगली वाटते. तर मी की नाही 2 मोठे टमाटर घेतले आणि ते टाकले आणि ते चांगले गलू देईन आता याच्यात. कारण की टमाटर गलले म्हणजे नाही का भाजी खूप छान टेस्टी लागते आणि रस्सा पण गाढा होते. आता वांगे आज दुकानातून आणले तर बरेच किडक होते, पण मी चांगले पाहून आणले. तर माझ्या एकही वांगं किडक निघालं नाही. तर मी हे वांगे आहे ना धुवून टाकले याच्यात आणि यालाही चांगलं होऊ देतो, तेलात परतू देतो. मग परतल्यावर नाही का मी जे हळद आहे ना हळद टाकली आणि जो मसाला आहे ना हा मसाला तर मसाला माय ना का रोस्टेड नाही आहे, कच्चा मसाला होय जो मी केला घरचा मसाला तो टाकला मी 2 चम्मच, कारण की मला मसाल्याचे वांगे बनवायचे आहेत म्हणून. आणि मग की नाही तिखट टाकलं मला जेवढं लागते तेवढं, म्हणजे कोणी फिकं खाते कोणी तिखट, तर तुम्ही पण जेवढं लागलं तेवढं टाकू शकता तुमच्या याच्यानुसार. मग याच्यात तेलात तिखटा मिठात याले चांगलं होऊ दिलं. हे झाल्याच्यानंतर मी पाणी टाकलं, मला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा, कारण की वांगे शिजाले की नाही काही वेळ नाही लागत, कारण की तसेही हे आता तेलात शिजलेसात थोडेसे, मग तिखटा मिठात शिजले मग पाण्यात शिजाले काही जास्त वेळ लागत नाही. मग की नाही आता मी की नाही पाल्याचे कांदे पाल्याचे कांदे टाकून राहिलो वरून, जसं आपण सांबार टाकतो ना तसं, कारण की पाल्याचे कांदे पहिलेच तेलात टाकले की नाही तर ते चिंबूनही जातात आणि की नाही दातात नाही का अडकतात, चकचक लागतात, तर म्हणून मी वरूनच टाकतो. आणि मग नाही का 3 पालकच्या पत्त्या घेतल्या, जास्त नाही घेतल्या, 2-3च पालकच्या पत्त्या घेतल्या. चांगलं भाजी थोडीशी गाढी दिसायला पाहिजे, रसेदार दिसायला पाहिजे आणि चांगली वाटायला पाहिजे म्हणून. तर 3 पत्त्या घेतल्या पालकाच्या, त्याही टाकल्या हातानं तोडूनच, आणि सांबारही टाकला तसंच हातानं तोडूनच. आणि मग की नाही आले अजून होऊ दिलं. याच्यानंतर नाही का मी पाणी टाकलं. तर पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं म्हणा, कारण की पाणी आपल्याला खूप आटवायचं नाही राहत याच्यात, कारण की आपलं ऑलरेडी सगळं शिजलेलंच आहे. तर म्हणून पाणी आहे ना याच्या अंगाच्या पुरतंच टाकायचं, जेवढं वाटते तेवढं. मग हे शिजलं चांगले आलं, 3-4 उकड्या येऊ दिल्या. आता मीठ टाकत आहो मी, तर मीठही खूप नाही टाकायचं, कारण की जेवढं आपल्याला लागते तेवढंच टाकायचं, कारण की आपल्याला आटवायचं नाही आहे याच्यात, काही नाही पाणी वगैरे जास्त आपल्याला आटवायचं नाही आहे. तर मिठाचं प्रमाण थोडंसं पाहूनच टाकायचं. मग की नाही मी याच्यात वरतून नाही गार्निशिंगसाठी काहीच टाकलं, मग काढून घेतलं. पण इकडं मी का कढीची तयारी करत आहो, तर मी टाकली हळद आणि लाल मिरची पावडर टाकली. आता लाल मिरची पावडर नाही टाकलं ना तरी चालते, पण मी टाकून घेतलं होतं हाताशी. तर मग मी मीठ टाकलं आणि 4 चमचे ना जे पोहे खायचा चम्मच राहते ना त्याच्यानं बेसन टाकलं.
तर आता ना मी जिथं स्वयंपाक करत आहो ना तिथं आहे ना जे फिरवून तो आपण विस्कर नाही का, घोटणी म्हणतो, ते घोटणीच नव्हती. तर आता कायच्यानं घोटाचं बा म्हणलं दहीनं बेसन. तर मीनं काय केलं, करीपत्त्याची काडी आहे ना ते घेतली आणि वरचा पाला वगैरे काढून टाकला आणि ते धुतली चांगली आणि तिच्यानं मग विस्करसारखं विस्करत आहो मी आले घोटत आहो. थोडं अनइझी वाटते म्हणा, पण चांगलंही वाटते. नवीन काही करतो बा आपण, कमी संसाधनमध्ये करतो, तर त्याचाही आनंद काही वेगळाच राहते. का रे आपलं काम अडलं तर नाही, कोणत्या गोष्टीमुळे घोटली नव्हती म्हणून आपलं काम अडलं तर नाही, असं म्हणजे मनाला एक समाधान राहते ना त्याचा, की नाही जो समाधान असतं ना ते खूप म्हणजे आपण शब्दातही नाही सांगू शकत, असं इतकं समाधान राहते. कोणती गोष्ट आपण ॲडजस्ट केली आणि ती सोयीस्कर जमली, असं आहे. तर मग की नाही मीनं तेल घेतलं, तेल मीनं अंदाजेच घेतलं, मग राई आणि जिरं टाकलं, पण त्याच्या आधी मीनं लसण टाकलं. लसण टाकताना निघाला नाही व्हिडिओ, पण राईनं जिरं टाकलं. मग की नाही मिरच्या आहे ना मीनं चांगल्या धुईधाय करून आणि हा पाला धुतला. तर मिरच्या कधी बारीक नाही कापत आम्ही, लंब्या मिरच्या कापतो. तर लंब्या मिरच्या कापल्या आणि त्या होऊ दिल्या. ह्या झाल्या थोड्याशा तडतडल्या वगैरे, राई जिरं तडतडलं, मग मिरच्या टाकल्या त्याही तडतडल्या. आता हे अद्रक लसणाचा आहे ना ओदळधोदळ केलेला हा पेस्ट, हा थोडासा मी याच्यात टाकतो, दही वगैरे नाही का, दही बेसनाचा घोल आहे त्याच्यात टाकतो. आता मिरच्याचं तडतडणं थोडं कमी झालं तर मी हे जो घोल आहे ना याचावाला दह्याचा तो टाकू राहिलो. आता इथं ना कढी फुटाचे खूप सारे चान्सेस राहतात. कधी कधी कढी ना बिन हातून नाही का कढी कधी फुटते ना कधी नाही फुटत. तर कढी समजा आपण नाही का कढी नाही का फिरवत राहावं लागते कढी, कारण की कढी फिरवल्यानं की नाही का होते की जे तापमान आहे ना, जे टेम्परेचर आहे ना ते मेंटेन होते आपण फिरवत राहिलं तर. आणि फिरवलं नाही तर कढी आहे ना मग वरतून थंडी राहते ना, खालून आग लागत राहते ना, कमी राहिली आग तर की नाही ते मग फुटते कढी. तर तिचं टेम्परेचर आहे ना म्हणजे मेंटेन झालं पाहिजे ना, सगळीकडून सेम राहिलं पाहिजे, तेव्हा कुठं ते कढी फुटत नाही. मग आता स्वयंपाक करता करता माया पोरगा मला 4 वेळा विचारे, आई काय बनवली, स्वयंपाक झाला का, बनवली का. तर मी म्हणलं हो पोळी बनवली म्हणलं. तर मी आहे ना इथं बसून हाव की नाही तशीच उकडू बसून हाव, तर माझे पाय दुखून गेले. तर मी ना माझ्या पोराला म्हणलं मी पोळी करत हाव तर तू मला बसासाठी ना पाट आण म्हणलं. तर मग त्यानं की नाही माझ्यासाठी पाट आणून दिलं बसासाठी. तोपर्यंत माझ्या नाही का 6-7 पोळ्या झाल्या होत्या. आता इथं नाही का माझ्या पोरगं तर भूक लागली म्हणे, पण माझ्यासोबत नाही का कधी कधी माझा बहिणीचा मुलगा पण व्हिडिओ करू लागतो, मला कधी कधी मदत करतो. तर तो पण नाही का जेवून नाही आला, तो रोज येतो माझ्याकडे, तर तो ना जेवून नव्हता आला. तर तसं आहे मग स्वयंपाक करायचाच होता मला. आता इतके लोक जेवायचे होते तर, आणि सकाळी मी काहीच नाश्ता बिस्ता काहीच नव्हतं बनवले, एक टाईमच स्वयंपाक करायचा होता आज सणावाराचा स्वयंपाक, कारण की एक टाईमच राहते जनरली. तर मग की नाही मी ना पोळ्या टाकल्या. मग माझ्या पोरानं ना मला बसायला पाट आणून दिलं, मी बसली पाटावर न पोळ्या केल्या आणि मग सगळेजण आम्ही जेवलो. एकंदरीत स्वयंपाक ना खूप टेस्टी झाला होता. पण आता नाही का इथं जे आहे की नाही ज्या मी पोळ्या करत आहो ना, हा नाही का पावभाजीचा तावा होय, हा ताव्यावर करत आहो. पण नाही का याच्या आधी मी ना की नाही कम संसाधनमध्ये नाही का कसं करावं लागते, तर मी ना कढईत पण पोळ्या केल्या आहेत. आता समजा मी कढईतली भाजी काढली तर त्याच्यातही मी पोळ्या करू शकत होतो, पण नाही का ते तिखट कढई राहते ना, तर मग ते कढई घासा लागली असती, धुवा लागली असती, म्हणून कढई ठेवून दिली बाजूला मी याच्यावर पोळ्या करत आहो. आणि समजा तशीच कढई ठेवली असती तर ते की ना खेस सुटली असती मग तिखटाची, असं आहे. आज गुढीपाडव्याचा ना हा स्वयंपाक, मग मला नाही का मला दुसरीकडे जाणं आलं तर मी की नाही मग कंदाच्या पुऱ्या माझ्या कॅन्सल झाल्या आणि मी वडे बनवत होतो पालकाचे, तेही कॅन्सल झाले. आणि बस एवढाच स्वयंपाक केला, जेवली मी आणि मग मला की नाही जायचं होतं तिकडे गेली. ते एकंदरीत ना माझ्या आजचा हा दिवस ना असा गेला. तर कंदाच्या पुऱ्या नाही का मी पुढच्या लॉगमध्ये दाखवीन आणि पालकाचे वडे.